चला, या विश्लेषणात थेट प्रवेश करूया आणि परीक्षेसाठी वर्ग समीकरणाचा चीट कोड क्रॅक करूया. परीक्षेच्या तणावात एवढं मोठं बीजगणिताचं सूत्र आठवणं म्हणजे अक्षरशः एक भयानक स्वप्न वाटू शकतं. पण काळजी नसावी. पॉप गोज द विझल या गाण्याच्या चालीवर एक भन्नाट म्युझिकल ट्रिक इथे कामी येते. हे सूत्र नुसतं गायल्याने सर्व व्हेरिएबल्सचा अचूक क्रम आपल्या दीर्घकालीन स्मरणात अगदी पक्का बसतो. आता ह्यातला खरा रंजक भाग म्हणजे डिस्क्रिमिनंट, ज्याला सोप्या भाषेत डी असं म्हणतात. हे बरोबर वर्गमुळाच्या चिन्हाखाली असतं आणि कोणत्याही समीकरणासाठी एक इन्स्टंट डायग्नॉस्टिक टूल म्हणून काम करतं. या डीच्या एका छोट्याशा मूल्यावरून मुळांचं म्हणजेच रूट्सचं अचूक स्वरूप कसं ठरतं ते आता पाहूया. धन म्हणजे डिस्टिंक्ट, शून्य म्हणजे डुप्लिकेट आणि ऋण म्हणजे ड्रीम. ही एक सोपी मेमरी ट्रिक नक्की लक्षात ठेवा. आता आपण हीच भारी गणितीय संकल्पना प्रत्यक्षात एका आलेखावर कशी दिसते ते समजून घेऊ. पॅराबोला एक्स अक्षाला छेदणार, नुसता स्पर्श करणार की अजिबात स्पर्श करणार नाही, हे सगळं फक्त डिस्क्रिमिनंटच ठरवतो. ही थिअरी अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण x² + x + 1 = 0 हे एक सराव समीकरण सोडवूया. सगळ्यात आधी गोष्टी सोप्या करूया. इथे a, b आणि c या तिन्ही सहगुणकांची किंमत 1 आहे. आता या किमती डीच्या सूत्रात टाकल्यावर 1 - 4 अशी अत्यंत साधी आकडेमोड तयार होईल. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. आपलं फायनल उत्तर म्हणजे डिस्क्रिमिनंटचं मूल्य -3 आलं आहे. आता -3 शून्यापेक्षा लहान असल्यामुळे या समीकरणाला कोणतीही वास्तव मुळे म्हणजेच रिअल रूट्स अजिबात नाहीत. ही मुळे काल्पनिक आहेत. याचाच अर्थ पॅराबोलाचा हा आलेख एक्स अक्षाच्या पूर्णपणे वर हवेत तरंगत राहतो. वेळेची मर्यादा असलेल्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये अचूकता आणि गणिताचा वेग हाच यशाचा खरा मंत्र असतो. म्हणूनच आधी नेहमी डी काढायचा. यामुळे ज्यांचे अवयव पडूच शकत नाहीत तिथे वाया जाणारा वेळ वाचतो. आणखी एक ट्रिक सांगतो. डी जर पॉझिटिव्ह पूर्ण वर्ग असेल तर अंतिम मुळेही नेहमी रॅशनल फ्रॅक्शन्स असतात. काय मग, या भन्नाट डिस्क्रिमिनंट शॉर्टकटचा वापर करून आपली